तुम्ही शेतकरी आहात का? गाय म्हैस पालन करताय आणि पक्का गोठा बांधण्याची इच्छा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की राज्य सरकार या गोष्टीसाठी अनुदान देत आहे. तर शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा आणि किती अनुदान मिळू शकतं हे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. तुम्ही शेतकरी आहात का? गाय म्हैस पालन करताय आणि पक्का गोठा बांधण्याची इच्छा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की राज्य सरकार या गोष्टीसाठी अनुदान देत आहे. तर शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा आणि किती अनुदान मिळू शकतं हे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही महाराष्ट्र शासनाची ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी 3 फेब्रुवारी 2021 पासून राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गाय म्हैस पालन, शेळी पालन, कुक्कुटपालन आणि नाडेप कंपोस्टिंगसाठी पक्का शेड बांधण्यासाठी अनुदान दिलं जातं. गाय म्हैस गोठ्यासाठी 2 ते 6 गुरांसाठी 77,188 अनुदान मिळतं. 6 पेक्षा जास्त गुरांसाठी दुप्पट अनुदान, तर 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान दिलं जातं. शेळी पालन शेडसाठी 10 शेळ्यांसाठी 49,000 अनुदान, 20 शेळ्यांसाठी दुप्पट आणि 30 पेक्षा जास्त शेळ्यांसाठी तिप्पट अनुदान मिळतं. किमान 2 शेळ्या असलेल्या शेतकऱ्यांनाही अर्ज करता येतो. कुक्कुटपालन शेडसाठी 100 पक्ष्यांसाठी 49,760 अनुदान दिलं जातं, तर 150 पेक्षा जास्त पक्ष्यांसाठी दुप्पट अनुदान मिळू शकतं. भूसंजीवनी नाडे कंपोस्टिंग युनिटसाठी 10,537 अनुदान मिळतं, जे शेतीतील कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यास मदत करतं. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन किंवा तालुका कार्यालयातून करता येते. अर्ज करताना संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतात. तपासणीनंतर अनुदान मंजूर केलं जातं. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि आधुनिक गोठा बांधता येतो आणि पशुपालन व शेती सुधारण्यास मदतही होते. शेतकऱ्यांनो, शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेचा लाभ घ्या. आपली गाय म्हैस पालन सुधारित करा आणि आपल्या गावाच्या विकासाला हातभार लावा. वेळेत अर्ज करा आणि पक्का गोठा मिळवा. आदि शक्ती तू जयोस्तुते, आदि शक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ती तू जयोस्तुते.